नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ द्यात, हीच प्रार्थना. तर श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण बरेच उपाय करत असतो, ज्या उपायांनी आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी, भरभराटी येते. आपण कष्ट तर भरपूर करतो, पण आपल्याला त्याचे फळ मिळत नसते. आपल्या मनासारखे आपले आयुष्य व्यतीत होत नसते. आपल्या इच्छा पूर्ण होत नसतात. आपल्याला आर्थिक चणचण भासते. म्हणूनच आपण श्रावण महिन्यात येणाऱ्या अजा पौर्णिमेला एक साधा, सरळ, सोपा उपाय करणार आहोत, ज्या उपायाने तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजा एकादशी विषयी जाणून घेणार आहोत. तर ही एकादशी 19 ऑगस्ट रोजी मंगळवारी आलेली आहे. अजा एकादशी ही एक अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्ती होते, असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे. तर अजा एकादशीला काय करावे आणि काय करू नये ते देखील आपण जाणून घेणार आहोत. जर आपण हे नियम या एकादशी दिवशी पाळले तर आपल्या आयुष्यातील अडचणी नाहीशा होतील आणि त्या पुन्हा निर्माणच होणार नाहीत. या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तात लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. ते कपडे पांढरे किंवा पिवळे असावेत, काळे नसावेत. भगवान विष्णूंची पूजा करून व्रताचा संकल्प घ्यावा. मी अजा एकादशीचे व्रत करीत आहे असा संकल्प घ्यावा. उपवास करण्याला या दिवशी खूप महत्त्व आहे. या उपवासाने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. संपूर्ण उपवास न जमल्यास फलाहार, दूध किंवा सात्विक अन्न घेता येते. विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ, गीता पारायण किंवा विष्णू स्तोत्राचे पठण करावे. दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. गरजूंना अन्न, कपडे, धान्य किंवा पैशाचे दान करावे. रात्री भजन, कीर्तन, नामस्मरण करून शक्यतो जागरण करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सूर्योदयानंतर उपवास सोडावा. पारण करताना सात्विक अन्नच सेवन करावे. तर या व्रतामुळे आपल्या आयुष्यात आपल्या हातून काहीतरी पाप घडले असेल तर ते नष्ट होते आणि आपले चांगले दिवस येण्यास सुरुवात होते. त्यानंतर या एकादशी दिवशी काय करू नये ते देखील मी तुम्हाला सांगते, नक्की ऐका. या दिवशी धान्य, डाळी, तांदूळ, मसालेदार पदार्थ खाऊ नयेत, ते टाळावेत. मांसाहार, मद्य, तंबाखू किंवा इतर कोणतेही व्यसन पूर्णपणे टाळावे. खोटे बोलू नये, रागवू नये, वाईट बोलू नये, उणे-दुणे बोलू नये, कोणाचीही निंदा, चाड्या करू नयेत. दिवसभर जास्त झोप घेऊ नये. त्या दिवशी पुरुषांनी केस कापणे, दाढी करणे टाळावे. नखे कापणे वर्ज्य आहे. प्राण्यांना त्रास देणे किंवा कोणत्याही प्रकारची हिंसा करू नये. अनैतिक काम, वाद, भांडणं, कटू बोलणे यापासून दूरच राहावे. कामवासना किंवा अशुद्ध आचार विचार यापासून पूर्णपणे दूर राहावे. तर मंडळी, आपल्या जीवनात प्रत्येकाला सुख, शांती, समृद्धी आणि भरभराटी हवीच असते. कोणीही असे नाही की त्याला दुःख, दारिद्र्य किंवा वादविवाद आवडतील. पण अनेकदा आपण मेहनत करूनही, प्रगती साधूनही आपल्याला समाधान मिळत नाही. मन बेचैन असते. घरात वादविवाद सुरू असतात. पैशाची चणचण भासते. म्हणूनच आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो अगदी साधा आहे पण अत्यंत प्रभावी आहे. तो उपाय कुणीही करू शकतो आणि जो नेहमी सुख, शांती, समृद्धी आणि भरभराटी घेऊन येतो. हा उपाय आपला खूप वेळ घेणार नाही, खर्चिक नाही. उलट रोज फक्त 5 मिनिटं हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यात बराच सकारात्मक फरक पडतो. चला तर जाणून घेऊया हा उपाय काय आहे आणि त्याचे फायदे काय आहे. तर उपायाचे नाव आहे तुळशी समोर तुपाचा दिवा लावणे. होय, आपल्याला तुळशी समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. दररोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपल्या घरात जिथे तुळशीचे झाड आहे किंवा देवघरात तिथे शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे. दिवा लावताना भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मींना मनोभावे नमस्कार करायचा आहे. दिवा लावल्यानंतर शांतपणे बसून दिव्याकडे पाहून 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपायचा आहे.
मंडळी, या मंत्राचा जप केल्याने आपल्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी ह्या सकारात्मकच घडू लागतात. आपल्याला कोणत्याही कामात अपयश येतच नाही, इतका प्रभाव या मंत्राचा आहे. तर तुम्ही म्हणाल, याने काय होणार आहे? तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तुपाच्या दिव्याचा प्रकाश आणि सुगंधित धूर वातावरण शुद्ध करतो. तुळशीच्या पवित्रतेमुळे घरातील वाईट ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मकता वाढते. मन शांत होते. दिवा लावून मंत्र जप केल्यावर आपले मन स्थिर होते, एकाग्र होते. राग, चिंता, तणाव दूर होतो. दिवसभराचा थकवा निघून जातो. मन प्रसन्न होते. समृद्धी आणि धनलक्ष्मीचे आगमन. लक्ष्मी माता तुळशी आणि दीप यांना खूप प्रिय आहे. त्यामुळे हा उपाय केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो. आर्थिक अडचणी कमी होतात आणि घरात पैशाची भरभराटी वाढते. कुटुंबात प्रेम वाढते. दिवा आणि मंत्र जपामुळे घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न राहते. वादविवाद कमी होतात. कुटुंबात प्रेम टिकून राहते. आरोग्य सुधारते. तुळशीचे आध्यात्मिक तसेच औषधी महत्त्व आहे. तिच्याजवळ दिवा लावल्याने वातावरण शुद्ध होते आणि घरातील आजारपण हळूहळू दूर होते. तर हा उपाय करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. दिवा लावताना मन स्वच्छ आणि भक्तिभावाने भरलेले असावे. शक्यतो गाईच्या तुपाचा दिवा लावावा. तूप नसेल तर शुद्ध तेलही तुम्ही वापरू शकता. दिवा लावल्यानंतर तो शक्यतो विझू देऊ नका, पूर्ण जळू द्या. नियमितपणे हा उपाय करणे सर्वात महत्त्वाचे आहे. अधूनमधून नाही तर रोज केल्यास परिणाम दिसतील. दिवा लावताना नेहमी चांगल्या गोष्टीचाच विचार करा. माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी यावी असा सकारात्मक संकल्प मनात ठेवा. जर तुम्ही हा उपाय रोज केला तर काही दिवसातच तुम्हाला चांगले परिणाम दिसायला सुरू होईल. घरातील वातावरण अधिक शांत आणि आनंदी झाले आहे हे दिसून येईल. आधीपेक्षा वाद, भांडण कमी आहेत हे देखील दिसेल. पैशाची आवक वाढते आहे. अनावश्यक खर्च थांबले आहेत. मनाची शांती आणि समाधान निर्माण झाले आहे. घरात लक्ष्मी मातेचे स्थायी निवास आहे असे वाटेल. तर मंडळी, सुख, शांती, समृद्धी आणि भरभराटीसाठी फार मोठे मोठे पूजापाठ करण्याची, फार पैसा खर्च करण्याची गरज नाही. फक्त रोज संध्याकाळी तुळशी समोर किंवा देवघरात शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि विष्णू मंत्राचा जप करा. हा छोटासा पण प्रभावी उपाय तुमचे जीवन बदलून टाकेल. तुमच्या घरात सुख, शांती आणि भरभराट कायम टिकून राहील. तर हा उपाय नक्की तुम्ही करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.